सर नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? छत्रगुण लवांडे. छत्रगुण लवांडे. वय किती सर? 31. 31 वर्ष. आणि राहणार कुठं? शिराळ. शिराळमध्ये. शिराळ तालुका आष्टी. तालुका आष्टी जिल्हा. काय त्रास होत होता सर तुम्हाला? हे मानेचं कमरेमध्ये काहीच करता येत नव्हतं. त्रास होत होता? त्रास होता म्हणजे काय हालताच येत नव्हतं मानेने त्यांनी. बर. आणि संध्याकाळी पण त्रास व्हायचा भरपूर. कामच नाही करता येत त्यांनी काय मानेने त्यांनी. तुम्हाला मानेमुळे आणि कमरेमुळे त्रास होत भरपूर होता त्रास होता. आणि काही काम सुद्धा करता येत नव्हतं. हो. कधी त्रास जास्त होत होता म्हणजे असं त्रास कधीपासून आहे तुम्हाला तो? हा त्रास 3-4 वर्षापासून आहे. 3-4 वर्षापासून. काम काय करता तुम्ही? काम ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग मध्ये. हो, ठीक आहे. ड्रायव्हिंग. तर हा 3-4 वर्षापासून त्रास एवढाच होता की वाढत गेला की कमी झाला आणि काय झालं? नाही, वाढत आलेला आहे. वाढत आला. कमी होता. हम्म. त्रास वाढत आलेला. ठीक आहे. या त्रासासाठी काही ट्रीटमेंट वगैरे घेतली तुम्ही पहिले? ट्रीटमेंट वगैरे नाही, पण असं मेडिसिन वगैरे त्याच्यावरती चालू होतात. म्हणजे गोळ्या औषध घेत होते? गोळ्या. किती दिवसाला गोळ्या घ्यायला लागायचे? ते काय 8 दिवसालाच. बरं. म्हणजे पेन किलर आणि स्टेरॉइड घेत होतो थोडक्यात. बरं. गोळी खाल्ल्यानंतर बरं वाटत होतं? तेवढ्या पुरतं बरं वाटत, परत चालू म्हणजे गोळीचा पॉवर जोपर्यंत तोपर्यंत बरं वाटत, नंतर त्रास होणार. ठीक आहे. आता आपल्या इथं समजा आपण जे आता माऊली हॉस्पिटलला शिराळमध्ये जो कॅम्प ठेवला होता, यामध्ये आता आपण तुमची एक सेटिंग केली, कॅरोपॅटिक थेरपी आणि कपलिंग थेरपी केली. या 2-3 थेरपी ज्या की आपण केल्या, या पहिल्या थेरपी नंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमच्यात काय बदल वाटतोय तुम्हाला? काय त्रासात काय फरक वाटतोय का? आल्यानंतर आल्या टायमिंगला कमराने बसता येत नव्हतं जास्त. बरं. आणि मान असे करत नव्हते. बरं. आता हे पूर्ण मोकळं करायचं लागतं मला. बरं. मानेला काही त्रास वाटतोय का? मानेला आता सध्या काही नाहीये. थोडं नॉर्मल, म्हणजे पहिला हालतच नव्हती मान त्यामुळे. बरं. आणि कमरेचं तर काही नाही, नसल्यासारखंच झालंय. कमरेला जो त्रास होता तो नसल्यासारखा आता बंदच झाला. म्हणजे जवळपास 90-100% कमरेचा त्रास बरा झाला. हो. 2-3 वर्षाचा जो त्रास होता कमरेचा, तो जवळपास एका सेटिंग मध्ये 90-80% बरा झालाय. 3-4 वर्षापासून त्रास होता. बरोबर. आणि मानेच्या त्रासाला अजून थोडा किंचित त्रास आहे अजून? नॉर्मल आहे, पण 90% तरी बरं झालं. 90% बरं वाटतं. म्हणजे 100% 90% एका सेटिंग मध्ये तुम्हाला बरं वाटतं. ठीक आहे. आपल्या अशा अजून जे काही पेशंट आहे, समजा मणक्याचे पेशंट आहे, ज्यांच्यात मणक्याचे गॅप आहे किंवा मग गादी सरकलेली, मणक्यात शिर दबलेली, अशा पेशंटला ज्यांना ऑपरेशन सांगितलेले डॉक्टरनी, तुम्हाला काय सांगू? म्हणजे तुमची काय इच्छा आहे की पेशंटनी काय करावं पाहिजे? पेशंट मध्ये विषय काय, मला पण म्हणत होते ऑपरेशन वगैरे, पण ऑपरेशनचं रिझल्ट येत नाही. मी भरपूर जणांकडून ऐकलं. काहींना फरक पडतो, काहींचं होतच नाही. मी ऑपरेशन 4 वर्षापासून काहीच केलं नाही. ऑपरेशन नाही, काहीच नाही. ते थेरपीच ऐकून होतो मी लय वेळेस. म्हणजे आता डॉक्टर पण म्हणले थेरपीच आहे, त्यासाठी थांबलो होतो. ऑपरेशनचं नाही सक्सेस होत. तुम्हाला काय वाटतं, ऑपरेशन पेक्षा ही थेरपी चांगली आहे की नाही? नाही, ऑपरेशनच्या पेक्षा हे भरपूर चांगले. म्हणजे जे आपले जे प्रेक्षक आहेत, जे आता हे तुमची व्हिडिओ बघणार आहेत, तुम्हाला त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का? नाही, विषय असा आहे की ऑपरेशनच्या नादी लागण्यापेक्षा हे थेरपी फरक पडतो भरपूर. अच्छा. हो. म्हणजे जवळपास त्यांनी थेरपी करावी. थेरपीच करावी. ऑपरेशनच्या नादी लागण्यात मजा नाही. थँक्यू.